धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूवरनं शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय शिरसाटांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। धर्मवीर 2 या चित्रपटाच्या अनुषंगाने बोलताना संजय शिरसाटांनी आनंद दिघेंना मारलं गेल्याचा दावा केलेला आहे। तर या प्रकरणी संजय शिरसाटांनी पुरावे द्यावे, मी स्वतः कोर्टात जातो असं आव्हान आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंनी संजय शिरसाटांना दिलेलं आहे। त्याचबरोबर तुमचीच सत्ता आहे, चौकशी करा असं आव्हान ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील दिलेलं आहे। आनंद दिघेंच्या मृत्यूवरून आता शिरसाट यांनी हा मोठा दावा केलेला आहे, त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। आनंद दिघेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय। दुपारी होणारा डिस्चार्ज त्या आनंद दिघे साहेबांचा अचानक मारतात, बोलता चालता मारतात ताबडतोब, आणि त्याला अटॅक दाखवला जातोय। या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षात येतात, कालांतराने पुढे येतील। माझं थेट आव्हान आहे, जर का संजय शिरसाट हे म्हणत असतील याचा अर्थ ठाण्यामधल्या, म्हणजे ते म्हणतात की महाराष्ट्राच्या लोकांना माहिती आहे, मी तर म्हणतो या महाराष्ट्रामध्ये असलेल्या ठाण्यामध्ये जिकडे मुख्यमंत्री स्वतः आहेत आणि इतर त्यांचे नेते आहेत, याचा अर्थ या सगळ्यांना जर का ही गोष्ट माहिती होती तर तुमच्या दैवतावरती, जे तुम्ही म्हणता की तुमचे देव होते, दैवत होते, त्यांच्यावरती हा जेव्हा घाला घालत जात होता त्याला तुम्ही काय करत होतात का? म्हणून तुम्ही सदैव सगळी पदं उपभोगलीत कशासाठी? म्हणून तुम्ही जर का अशा पद्धतीचा जर का साहेबांवरती जर का ह्या पद्धतीचा घात झाला साहेबांचा, तर का म्हणून तुम्ही चुप्प बसलात? आणि आज का 23 वर्षानंतर हा प्रश्न तुम्ही निर्माण करताय? याचा अर्थ असा की ह्या षडयंत्रामध्ये तुम्ही देखील होतात का? आणि जर का तुमच्याकडे पुरावे असतील तर मी आज थेटपणे तुम्हाला सांगतो आणि या महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की केदार दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून साहेबांना जो काही मी आज्ञा दिलेला आहे त्या अनुषंगाने मी कोर्टात जायला तयार आहे। या महाराष्ट्राच्या जनतेला साक्षी ठेवून सांगतो। चौकशी करायला काय हरकत नाही, त्याला काय मला असं वाटतं कोणत्याही घटनेचं राजकारण करणं, त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही। परंतु दिघे साहेब काय ठाण्याहून मुंबई, मुंबईहून सुरत, सुरतहून गुवाहाटी, गुवाहाटीहून गोवा, गोवा मुंबई येणारे नव्हते, ते ठाण्याहून डायरेक्ट मुंबईला जाणारे होते। आता यांना सगळ्या ठिकाणी जर सगळ्याच गोष्टी दिसतात, यांनी निश्चित चौकशी करावी, तुमच्या हातात सरकारी करावी। दिघेंना मारलं याच्यामध्ये कितपत सत्य? काही नाही, सगळ्या गोष्टी स्पष्ट आहे। मला वाटतं नेहमी त्या विषयावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही।